जय संविधान। मी राहुल ससाणे, अध्यक्ष विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती। सध्या आम्ही उभे आहोत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या परिसरामध्ये। या ठिकाणी एकत्र जमण्याचं कारण असं आहे की आज व्यवस्थापन परिषद सदस्य अर्थात MC मेंबरची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती चर्चा व्हावी या उद्देशाने आम्ही जे काही व्यवस्थापन परिषद सदस्य आहेत त्यांना भेटण्यासाठी एकत्र आलेलो आहे। आमच्या 3-4 प्रमुख मागण्या किंवा प्रश्न आहेत। सगळ्यात महत्त्वाचा आणि मूलभूत प्रश्न आहे तो वसतिगृहाचा। गेल्या 1 ते 2 वर्षांपासून विद्यापीठामध्ये जे काही ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील, SC, ST, OBC प्रवर्गातले विद्यार्थी असतील, अल्पसंख्याक विद्यार्थी असतील, अशा विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक वसतिगृह दिलं जात नाही। डबल PGच्या नावाखाली सांगितलं जातं की हा निर्णय व्यवस्थापन परिषद सदस्यांनी केलेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही बदल करू शकत नाही। आता आमच्याकडे वेगवेगळ्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून एक डाटा समोर आलेला आहे, त्याच्यामधून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। जाणीवपूर्वक SC, ST आणि OBCच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहापासून वंचित ठेवलेला आहे आणि बहुसंख्य विद्यार्थी वसतिगृह मिळालं नाही म्हणून हॉस्टेल सोडून आपलं शिक्षण अर्धवट सोडून गावाकडे निघून गेलेलं आहे। तर माझा प्रश्न आहे की याला जबाबदार कोण? नुकत्याच 4-5 दिवसापूर्वी भारत सरकारच्या जे काही एज्युकेशन विभाग आहे, मंत्रालय आहे, भारत सरकार मंत्रालय, त्यांच्या वतीनं शिक्षणाच्या संबंधीमधील NRF रँकिंगचं प्रसिद्धी करण्यात आली। त्या रँकिंगमध्ये आपलं विद्यापीठ 37व्या स्थानावरून डायरेक्ट 91 वरती फेकलं गेलेलं आहे। माझ्याकडे आकडेवारी आहे, एक इंडियन एक्सप्रेसची बातमी या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो। याच्यामध्ये त्यांनी 2018 पासून ते 2025 पर्यंतची सगळी आकडेवारी दिलेली आहे। 2018 मध्ये आपण 16 नंबरला होतो, 2019ला 17, 2020ला 19, 2021ला 20, 2022ला 25 नंबर, 2023ला 35 आणि 2024ला आपण 37 क्रमांकावरती होतो आणि आता डायरेक्ट आपण 91 नंबरवरती गेलेलो आहोत। मला तर असं वाटतंय की पुढच्या वेळेस आपण 1000चा आकडा पार करू, म्हणजे ग्रामीण भागातले दलित बहुजन विद्यार्थी या ठिकाणी शिकायला येतात, त्या विद्यापीठाचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चाललेला आहे। याची अनेक कारणे आहेत, त्यातल्या महत्त्वाच्या 2-3 कारणावरती आज आपण या ठिकाणी चर्चा करूयात। सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की विद्यापीठामध्ये पुरेसे प्राध्यापक नाहीयेत, प्राध्यापक भरती होत नाहीये। दुसरी महत्त्वाची गोष्ट PhDच्या संशोधनाच्या संदर्भात उदासीनता आहे। जे काही विद्यार्थी आहेत त्यांना PhDसाठी प्रवेश दिले जात नाहीत। बाहेरच्या सब सेंटरला तुम्ही प्रवेश घ्या असं सांगितलं जातं। नुकतंच चालू वर्षांपासून 2 वर्षांपासून विद्यापीठाने साधारणपणे 350 संशोधन केंद्रांना मान्यता दिलेली आहे। या संशोधन केंद्रांना मान्यता देत असताना कसल्याही पद्धतीच्या निकषांचा विचार त्यांनी केलेला नाहीये। म्हणजे त्या ठिकाणी ग्रंथालय आहेत का, मुलींसाठी स्वच्छतागृह आहेत का, ज्या महिलांचे लग्न झालेले आहेत अशांसाठी स्वतंत्र कक्ष आहेत का, प्रयोगशाळा अद्ययावत प्रयोगशाळा आहेत का, असल्या पद्धतीचे कुठलेही निकष त्या ठिकाणी पाळले नाहीत आणि म्हणून आपला संशोधनातला जो काही आकडा आहे तो कमी होत आहे। MAची देखील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, मुलींची शिक्षणाची संख्या कमी होत आहे। या सगळ्या गोष्टींमुळे आपलं जे काही रँकिंग आहे ते घसरत आहे। आज या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत, वेगवेगळ्या विभागाचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत, ते आपली बाजू या ठिकाणी मांडणार आहेत। मी नितीन सरांना विनंती करतो की तुम्ही या संदर्भात थोडंसं भाष्य करावं। आज आपण इथं एकत्र जमण्याचं कारण म्हणजे असं की व्यवस्थापन परिषदेची आज बैठक होणार आहे आणि मागील काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं असेल की NRFचा जो हे रँकिंग आलेली आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये विद्यापीठाची जी घसरण झालेली आहे ती घसरण पाहता आपण विद्यापीठ जे व्यवस्थापन परिषदेचे जे सदस्य आहेत त्यांना भेटून आपण हे जे प्रश्न आहेत यांच्या जे काही कारणं आहेत की ज्याच्यामुळे विद्यापीठाची घसरण झाली ते सोडवणं गरजेचं आहे, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत।
बरं, विद्यापीठाचे असे काय प्रश्न आहेत की ज्याच्यामुळे विद्यापीठाची ही रँकिंग घसरली आहे? तर गेली 10 वर्ष झालं विद्यापीठामध्ये प्राध्यापक भरती झाली. 2014ला लास्ट प्राध्यापक भरती झाली होती. त्याच्यानंतर 2023ला घोषणा झाली. अजून फक्त घोषणाच होत आहेत, म्हणजे घोषणाचा पाऊस पडतोय पण प्राध्यापक भरती होत नाही. प्राध्यापक भरती होत नसल्यामुळे आज शिक्षणाचा दर्जा खालवलेला आहे. अनेक डिपार्टमेंटमध्ये प्राध्यापक नसल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर शैक्षणिक अडचणी निर्माण होत आहेत. पुन्हा आपण पाहिलं तर दरवर्षी आपण विद्यापीठ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर प्राध्यापक भरती करतं, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर यावर्षी की त्यांना अपेक्षित असे प्राध्यापक मिळत नाहीत, म्हणून त्यांनी काही पदं रिक्त ठेवली. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राध्यापक भरतीमध्ये सुद्धा राजकीय हस्तक्षेप होत आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे विद्यापीठाची रँकिंग घसरलेली आहे. आता सध्या विद्यापीठाच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसुविधाकडे जर आपण पाहिलं तर अनेक विद्यार्थी ज्यांना हॉस्टेल मिळत नाही, हॉस्टेल मिळत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून जायची वेळ आली आहे. असा एक महिना जात नाही की खाण्याच्या बाबतीमध्ये मेसमध्ये आळ्या निघणं असेल, किडे निघणं असेल, ह्या घटना घडतात. जेवणाची क्वालिटी अत्यंत खराब आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे एकंदरीतच पुणे विद्यापीठाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे. आणि चालूही काय तर हे सगळे व्यवस्थापन सदस्य असतील किंवा सिनेट मेंबर असतील, हे सगळं विद्यापीठाच्या ह्या सगळ्या शैक्षणिक गोष्टीकडे दुर्लक्ष करून फक्त त्यांचा स्वार्थ. जे 56 विद्यार्थी आहेत विविध विभागातल्या विद्यापीठातील, त्यांचा एक सोशल इकॉनॉमिक डेटा गोळा केला आहे. त्यानुसार जी माहिती समोर येत आहे की त्याच्यामध्ये टोटल मुलांची संख्या ऑल कॅटेगरीमध्ये 20 आहे आणि मुलींची संख्या 36 आहे. टोटल 56 आहे. त्याच्यामध्ये जर त्यांचं बॅकग्राऊंडचा जर विचार केला तर पहिल्या पिढीतले 48 शिकणारे जे पहिल्या पिढीतले इथं आलेले आहेत आणि सेकंड जनरेशनमधले 8 आहेत. त्याच्यात शेतमजूर आणि कामगार ते मुलं 46 आहेत डबल पीजी करणारे. आणि गव्हर्नमेंट जॉबमध्ये 3 आणि प्रायव्हेट जॉबमध्ये 6 आहेत. त्या 56पैकी ग्रामीण भागातून आलेले 50 आहेत आणि शहरी भागातून आलेले 6 आहेत. त्याच्यामध्ये BPL गरीब वर्गातून आलेले 49 आहेत आणि 1 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणारे 5 आहेत. तर ही अशी एकूण सोशल इकॉनॉमिक आकडेवारी आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनी ह्यात अधिक आहेत, जे की दुष्काळग्रस्त भागातून आलेले आहेत. आतापर्यंत ह्या प्रशासनाने दिरंगाई या प्रक्रियेमुळे केल्यामुळे आतापर्यंत 10 असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी म्हणजे हॉस्टेलच्या अभावी आर्थिक स्थिती इथं राहण्याची नसल्यामुळे त्यांनी प्रवेश रद्द केला आहे. आणि इथं आम्ही सगळे 12 विद्यार्थी सध्या आहोत. आम्ही इथं जर आम्हाला हॉस्टेल नाही देण्यात आलं तर आम्ही इथं प्रवेश रद्द करू आणि ह्या प्रक्रियेतून ड्रॉपआउट म्हणून जाऊ. तर एकंदरीत ही अशी स्थिती आहे. आम्ही याच्या अगोदर निवेदन कित्येकदा दिली. विद्यार्थी एकता जिंदाबाद. विद्यार्थ्यांना हॉस्टेल मिळालंच पाहिजे. आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा जय. क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा जय असो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय असो. ही आता जी आम्ही डबल पीजी वगैरे समोर आलो ज्यांना केलं काही जॉबसाठी डबल पीजी करायची किंवा माझ्या डिप्लोमा केला तर आम्हाला भेटलं तर आम्ही त्याला ड्रॉप आउट. ग्रामीण भागातले जिथं मागं पूर्वभागातून येतात पहिल्या पिढीतले तिथं पोहोचणारे तुम्ही ड्रॉप केलं मग मी शिक्षकांनी पुढे तेच म्हणतो मग कशासाठी मी तेच म्हणलं.